नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा अशा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी पूर्व परीक्षा, एसएससी जीडी, आरपीएफ किंवा इतर एक्झामचा जर अभ्यास करत असाल तर आपल्याला त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता। आणि या बुद्धिमत्ता विषयामधील अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे वेन आकृती। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एक्झामचा विचार करा, आपल्याला वेन आकृती या चॅप्टरवरती 1 ते 2 क्वेश्चन तिथे विचारले जातात म्हणजे जातात। तर लेकरांनो, आजच्या लेक्चरला आपण वेन आकृती हा भाग घटक क्रमांक 11 आपला बुद्धिमत्तेचा भाग पहिला इथे बघत आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी भरा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, वेन आकृती बघण्याआधी आपण काही महत्त्वाच्या कोर्सेस बाबत माहिती जाणून घेऊया। तर लेकरांनो, आपली गणित आणि बुद्धिमत्तेची जी बॅच आहे ही बॅचचा कालावधी 12 महिने आहेत। 12 महिन्याच्या गणित बुद्धिमत्तेच्या बॅच मध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या सर्व विषयाचे घटक न्याय टाइप नुसार व्हिडिओ स्पष्टीकरण म्हणजे प्रत्येक टाइपचे 5-5, 7-7 क्वेश्चन त्याचे व्हिडिओ आपण अशा पद्धतीने ही बॅच तयार केलेली आहे। 12 महिन्याची बॅच आहे। बरोबर, एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकतात, फक्त 399 रुपये याची फी आहे। बरोबर, कोणत्याही एक्झामचा अभ्यास करा, चपराशापासून तर क्लास 1 पर्यंत जिथं जिथं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती हे विषय आहेत तिथं तिथं ही बॅच लागू होते। म्हणजे क्लास 1 पर्यंत एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही बॅच सुरू केलेली आहे। रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे, फक्त 399 रुपये फी आहे। एक लेक्चर किती वेळा बघू शकतात। बॅच परचेस करायची असेल तर आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची काही अडचण असेल तर 93 70 70 66 79 माझा नंबर आहे, केव्हाही कॉल करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांसाठी खाकी वर्दी 25,000 प्रश्न स्पष्टीकरणाची बॅच आपण सुरू केलेली आहे। 25,000 प्रश्न स्पष्टीकरणामध्ये बघा, या 25,000 प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला भेटणार आहे। एक एक व्हिडिओ 3-3, 4-4, 2-2 तासाची व्हिडिओ आपल्याला येत असणार आहे। यात गणित, मराठी, त्यानंतरला बाबा सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण इथे असणार आहे। फक्त 51 रुपये फी आहेत, कालावधी 1 वर्षाचा असणार आहे। त्यानंतर माझ्या भागावर पोलीस भरतीसाठी अत्यंत खतरनाक खाकी वर्दी सराव पेपरची बॅच आपण सुरू केलेली आहे। यामध्ये अनलिमिटेड सराव पेपर आहेत। यामध्ये माझ्या वाघाव प्रत्येक विषयाचे मॅरेथॉन लेक्चर आहेत, जसं की गणित 4 तास, बुद्धिमत्ता 4 तास, भूगोल 6 तास मॅरेथॉन लेक्चर आहे। त्या मॅरेथॉनच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, प्लस माझ्या वागाव 10 बेसिक सराव पेपर आहे, त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण आहे, प्लस प्रत्येक विषयाचे 6 सराव पेपर आहे, त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण आहे, प्लस माझ्या वागाव दररोज एक दैनंदिन एक सराव पेपर आपल्याला इथे मिळत असतो। दैनंदिन एक सराव पेपर मिळत असतो, दररोज एक सराव पेपर आपण इथे देत असतो। ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। काही अडचण असेल माझा नंबर इथे तुम्हाला दिसतोय, कधीही कॉल करा। बॅचची फी किती आहे? फक्त आणि फक्त 99 रुपये फी आहे। 99 रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी आपण उपलब्ध करून दिल्या आहे आणि यामध्ये 25,000 प्रश्नांचं व्हिडिओ स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे दैनंदिन पेपरचे व्हिडिओचं स्पष्टीकरण म्हणजे 25,000 प्रश्नांमध्ये असणार आहे। त्यामुळे ही बॅच तुम्हाला 100% फायदेशीर आहे। ग्रामसेवक जे पेसा विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 50 सराव पेपरची बॅच 51 रुपयाची फी आहे, व्हिडिओ स्पष्टीकरण आहे। संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच 12 महिन्याची 299, राज्य घटनेची बॅच 5 रुपयाला 3 महिने, पोलीस भरतीची बॅच 599 रुपये फी आहे। 799 ची बॅच सध्या 599 रुपयाला उपलब्ध करून दिली आहे। 12 महिन्याचा हिचा कालावधी आहे। या 599 च्या बॅच मध्ये या सगळ्या गोष्टी भेटणार आहे, प्लस तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी याही गोष्टी आपण तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सेंट्रलची बॅच 399 रुपयाला, हिचा कालावधी आहे 6 महिन्याचा। एकदम सुंदर अशी ही बॅच आपण तयार केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही बॅच घ्या, तुम्हाला एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तयार करून दिलेली आहे। काही अडचण असेल आमचा नंबर आहे, आम्हाला केव्हाही कॉल करू शकतात। तर लेकरांनो, चला बघूयात योग्य आकृती ओळखा। आपला वेन आकृतीवरचा पहिला नमुना आहे, एकदम सुंदर आहे। अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही, एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे। हा पहिला नमुना शक्यतो आपल्याला सरळ सेवा आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असतो, कारण सरळ सेवा आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना या पहिल्या टाइपवरती खूप वेळ
वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत। या वेन आकृतीचा जर आपण विचार केला तर याचे आपल्याला वेगवेगळे 4 टाईप बघायला भेटतात। पहिला टाईप याचाच आपण दुसरा सुद्धा टाईप घेतलेला आहे आणि त्यानंतरला तिसरा आणि चौथा टाईपचे 2 व्हिडिओ आपण पुढील 2 लेक्चर मध्ये बघणार आहेत। ओके, चला मग एकदा झपाझपा लिंक शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि पुराव व्हिडिओला लाईक हाना। तर बघा काय म्हटलं इथं, भारत अमेरिका आणि जग असं म्हटलेलं आहे आणि काय सांगितलं, योग्य आकृती ओळखायची हा पहिला आपला नमुना आहे। म्हणजे भारत अमेरिका आणि जग हे 3 जे शब्द आहेत, या 3 शब्दांना आपल्याला या वेन आकृतीमध्ये बसवायचे आहेत। एकदम सोपं आहे, अजिबात माझ्या वागावर घाबरून जायचं काम नाही। द्या रे लक्ष पोट्यावर कशा पद्धतीने। आता सर्वात पहिले जे आपल्या सर्वांना माहिती आहे जग आणि जगामध्ये 231 देश आणि या 231 देशांपैकी आपला एक महान असा भारत देश क्षेत्रफळाने 7व्या क्रमांकाला आहे। तर लेकरांनो बघा आता हे काय आपण म्हणू पृथ्वी आहे किंवा हे जग आहे, बरोबर आहे ना। पृथ्वीच्या 71% भागात पाणी आहे, बाकीच्या भागात काय आपल्याला भूमी पाहायला भेटते। ओके, पृथ्वीच्या बाकीच्या भागात भूमी पाहायला भेटते, यामध्ये 231 आपल्याला काय पाहायला भेटते, देश पाहायला भेटतात। 231 काय पाहायला भेटले, देश पाहायला भेटलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी एक डायग्राम तुमच्या समोर तयार केलेली आहे। आता बघा ही मोठी जी आहे ती काय आपण पृथ्वी म्हणू किंवा याला काय म्हणू आपण जग असे म्हणूयात। काय म्हणू बाब्या, जग, जगाला ताप बाब्या, तो ह्या डोक्याला जसा ताप असतो काय जग आहे, हा बाहेरचा जो भाग याला आपण जग म्हटलं। पण या बाहेरच्या भागामध्ये भारत हा एक वेगळा देश आहे आणि अमेरिका नावाचा देश सुद्धा काय वेगळा आहे। भारत वेगळा आहे, अमेरिका वेगळा आहे। मग आता या जगामध्ये भारत हा देश वेगळा आहे, त्याला भारताला एका बाजूने आपण दाखवलेला आहे, हा भारत देश झाला। आणि अमेरिका नावाचा देश वेगळा आहे, अमेरिकेला सुद्धा एका बाजूने दाखवलाय, हा अमेरिका झाला। परंतु या दोघांना एकामध्ये का घेतलं ते महत्वाचं आहे। या दोघांना एकामध्ये का घेतलं हे गरजेचं आहे। कारण लेकरांनो काय म्हटलंय तुला सर्वात पहिल्यांदा ते जग हा शब्द दिलेला आहे। मग या जगामध्ये आपल्याला भारत आणि अमेरिका असे देश पाहायला भेटतात। जगामध्ये आपल्याला काय भारत आणि अमेरिका असे देश पाहायला भेटतात, परंतु हे काय वेगवेगळे देश आहेत म्हणून या जगामध्ये भारत आणि अमेरिका आपण काय केला वेगळा दाखविलेला आहे। जर आपल्याला विचारलं असतं जग, आशिया खंड आणि भारत असं विचारलं असतं तर आपण काय केलं असतं बघा, काय विचारलं आपल्याला समजायचं, जग, आशिया खंड आणि भारत यांना काय करा वेन आकृतीच्या संदर्भात दाखवा। काय जग, आशिया खंड आणि भारत, ओके, यांना आपल्याला वेन आकृतीद्वारे दर्शवायचं आहे असं म्हटलं असेल तर मग आपण काय केलं असतं बघा, या पद्धतीने आपली डायग्राम तयार झाली असती। या पद्धतीने आपली डायग्राम तयार झाली असती। का बरं, कारण सर आता इथं तर भारत होता आणि तुम्ही वेगळा घेतला, पण आता तुम्हाला जग, भारत आणि आशिया खंड दिला, मग तुम्ही असं काय केलं बुवा। हा तर आता लक्षात घे, आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला काय म्हणलं जग, त्यानंतर काय म्हणलं आशिया खंड, मग काय म्हणलं भारत। आता बघा जगामध्ये खंड किती बघूया, चाल भराभरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचा। तर हा जग आहे, जगामधील सर्वात मोठा खंड म्हणजे आशिया खंड आहे। जगातील सर्वात मोठा खंड म्हणजे काय आशिया खंड आहे, हा आशिया खंड आहे। याच्यात जवळपास आपल्याला 51 देश आपल्याला इथे बघायला भेटतात। तर आशिया खंडामध्ये आपला कोणता देश आहे, भारत आहे। आशिया खंडामध्ये देश कोणता आला, भारत आला। या पद्धती आपण याला वेन आकृतीत दाखवू शकतो। म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा घटक जर आपल्याला मार्क्स घ्यायचा असेल इथे किंवा यो घटक जर आपल्याला आपल्या हातातून जाऊ द्यायचा नसेल तर बाबा आपल्याला कशावर जनरल नॉलेजच्या संदर्भात सुद्धा जोडून राहणं गरजेचं आहे। ओके, आशिया खंड, आशिया खंडात आपल्या जगामध्ये खंड कोणता, आशिया खंड। आशिया खंडामध्ये देश कोणता, भारत आहे की नाही। मी म्हटलं तुम्हाला भारत, महाराष्ट्र, अहमदनगर, काय म्हटलं भारत, महाराष्ट्र, अहमदनगर। भारतामध्ये राज्य, राज्यामध्ये जिल्हे, भारतामध्ये काय राज्य, राज्यामध्ये जिल्हे आहेत। मग आपलं काय येणार, पहिल्यांदा भारत येणार। भारतामध्ये 28 राज्य आहे, भारतामध्ये 28 राज्य आहेत। 28 राज्यांपैकी आपलं महाराष्ट्र नावाचं राज्य आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत, माझ्या वागाव, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत। भारतात 28 राज्य आहे, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे। मग महाराष्ट्रात काय आले, जिल्हे आले, भारतात काय आले, राज्य आले। भारत मोठा आहे की नाही, पहिल्यांदा काय लिहिला भारत, भारतामध्ये जो सर्कल आखला त्याला काय म्हटलं महाराष्ट्र, महाराष्ट्रात काय म्हटलं जिल्हे। भारत, महाराष्ट्र आणि जिल्हा, या पद्धती एकदम सोपा चॅप्टर, अजिबात लेकरांना अवघड नाही, फक्त तुझ्या डोक्याचा तुला वापर करायचा आहे। काय होतं माहिती का, असे प्रश्न आले का तुझ्या डोकं अब्सेंट असतं त्या दिवशी।
हाय की नाही. तू काय करतो, इथून वाचतच नाही. तुझा कार्यक्रम असाच होतो कारण तुझे सगळे तारे काय झाले, तुटलेले सध्या. ओके, तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. एकदम सोपा हा चॅप्टर आहे, अजिबात लेकरांनो चॅप्टर नाहीये. भारत, अमेरिका आणि जग याला आपण ऑप्शन क्रमांक 1 नुसार काय शकतो, दर्शवू शकतो. इथपर्यंत सर्वांच्या डोक्यात घुसला असेल, काहीच कुणाला अडचण नसेल. त्यानंतर बघूयात मग आता नमुने क्वेश्चन तुझ्या लक्षात आले. क्वेश्चन नंबर 1, शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचा संबंध दर्शवणारा योग्य वेन आकृती ओळखा. शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचा संबंध दाखविणारी योग्य वेन आकृती ओळखा. आजच्या लेक्चरचे सर्व क्वेश्चन एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती आणि इतर एक्झामच्या पेपर जे झालेत प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण त्याला म्हणतो, त्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून सगळे क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. तर चला एकदा झपाझपा लाईक आणि लिंक शेअर करा. शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचा संबंध दाखविणारी योग्य वेन आकृती ओळखा. तर माझ्या भागावर 4 ऑप्शन आपल्या समोर दिलेले आहेत, घाबरायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा काय म्हटलंय, शाळा म्हटलेलं आहे. शाळेत कोण असतं रे, शाळेत कोण असतं, विद्यार्थी असत्या. विद्यार्थी शाळेत असतात, मग शिक्षक काय शाळेच्या बाहेर राहत्या का, रताळ्या. विद्यार्थी जर शाळेत असेल तर शिक्षक शाळेच्या बाहेर राहते का, अजिबात नाही. मग शाळा, विद्यार्थी, विद्यार्थी शाळेत आहे, शिक्षक सुद्धा शाळेत आहे. पण काही विद्यार्थी शिक्षक आहे असं तुला म्हणता येईल का, विद्यार्थी शिक्षक असं म्हणशील तू, अजिबात नाही ना बाबी, आहे का नाही. ते फक्त शिक्षक दिनाच्या दिवशीच खरं ठरतं. तर दे लक्ष. मग आता सर्वात पहिल्यांदा वेन आकृतीमध्ये आपण काय दाखवूयात, सर्वात पहिल्यांदा वेन आकृतीमध्ये आपण दाखवूयात शाळा. का 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 शाळा दाखवायची, शाळा का दाखवायची सर्वात पहिल्यांदा, कारण विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघंही शाळेमध्ये असणार. हे दोघंही कुठे असणार, शाळेमध्ये असणार. चला, एका बाजूला आले विद्यार्थी, दुसऱ्या बाजूला आले शिक्षक मंडळी. विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या जीवनाची झाली शाळा. तुझी शाळा शाळाच झाली बाबा, तुझी जिंदगीची शाळा झाली. इकडे लक्ष दे. आता हे काय, इथं काय म्हटलं मी, याला शाळा असे म्हटलं. शाळेमध्ये कोण शिकतंय, विद्यार्थी शिकताय, म्हणून इकडे काय दिले, विद्यार्थी दिले. विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम कुणी केलं पुरावं, शिक्षकांनी केलं. मग या बाजूला शिक्षक हल्ले. म्हणजे या वेन आकृतीचं योग्य उत्तर मगासारखंच ऑप्शन क्रमांक 1. काय, शाळा. शाळेमध्ये विद्यार्थी आहे, शाळेमध्ये शिक्षक आहे. मी जर तुम्हाला म्हणलं असतं शाळा, विद्यार्थी आणि शेतकरी, किंवा मजूर तर बाहेर गेला बाबा. शेतकरी शेती सोडून कोहायला जाईल, माराय तिकडं, ओय लका. बरं आहे का नाही. मी जर तुला म्हणलं असतं, ओय बाब्या, मी जर तुला म्हणलं असतं काय, मी जर तुला म्हणलं असतं शाळा, मुले आणि पालक, शाळा, मुले आणि पालक. काय म्हणलं मी तुला, शाळा, मुले आणि पालक. काय म्हणलं बाब्या, ओय लका, शाळा, मुले आणि पालक. मग ही झाली तुझ्या जीवनाची शाळा. त्या शाळेमध्ये तुझ्यासारखा एक नगिना, ते झाले मुले. आणि पालक कुठे बाब्या, पालक सध्या घरी हाय मावले, हाय का नाही, इकडे आले पालक. ही वेन आकृती आपली तयार झाली. काय वेन आकृती तयार झाली पाय, ओय 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 लका, काय तयार केली बघ. काय म्हटलं, ही तुझ्या जीवनाची काय झाली, शाळा. तुझ्या जीवनाची शाळा झाली. इथं काय झाली, तुझ्या जीवनाचे बाब्या, तू स्वतः शिकवतो, मुले. आणि इकडे काय, पालक. पालकाची भाजी नाही रताळ्या, पालक. शाळा, मुले, पालक. ओके, पॉइंट क्लिअर झाला. ओय लका, शाळेत पालक शिकायला येतं का, रताळ्या, पालक शिकायचे शाळेत कोण येतं, मुले. म्हणून शाळेत कोण टाकलं, मुले टाकले. पालकाचा आणि त्याचा काही संबंध आहे का, नाही, म्हणून बाहेर फेकलं. हाय का. मी तुला म्हंटल बाब्या, महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई. काय म्हंटल, महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई यांचा संबंध दाखवणारी वेन आकृती तयार करा. महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई. सोपा क्वेश्चन आला एकदम चिल्लर. मग तू काय करणार, लका, तू काय करणार, मास्तर,
महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे, एक जिल्हा पुण्याचा दिला तुम्ही, दुसरा जिल्हा मुंबई शहर दिला किंवा मुंबई म्हटले डायरेक्ट. काय म्हटले? मुंबई म्हटले. चला मग याला वेन आकृतीनं मी दाखवतो ना, डायरेक्ट सोप्या पद्धतीने दाखवून देईल. महाराष्ट्रामध्ये मुंबई पण आहे आणि पुणे पण आहेत, परंतु मुंबई आणि पुणे हे वेगवेगळे आहे. यो महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ही मुंबई आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई आणि पुणे हे वेगळं आहे. वेगळं आहे मास्तर. महाराष्ट्रात मुंबई वेगळा जिल्हा आहे, पुणे वेगळा जिल्हा आहे. म्हणून महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे काय केलं? वेगळं दाखवलं. तुला ते डोळे दिसत असतील आहे का नाही? त्यात हे दोन डोळे असं काही तू विचार करशील आघावानी, बरं आहे का नाही? तर ह्या बाजूला काय आली तू मग? काय आले? तो हे महाराष्ट्र आलं. इकडे मोठा काय केला तू? मोठा सर्कल म्हणजे महाराष्ट्र उत्तर दिलं. महाराष्ट्र. इथं तुला काय? मुंबई. आणि या बाजूला काय दिलं? तुला पुणे. या पद्धतीने तुला डोकसं तुला चालवायचं आहे. याला म्हणत्या डोकसं चालवणे. ओके. महाराष्ट्र, मुंबई, पुणे. पण मी तुला म्हणलं बबिया, मी तुला काय म्हणलं? तुला म्हटलं महाराष्ट्र, पुणे, जुन्नर. तुला काय म्हटलं? महाराष्ट्र, पुणे, जुन्नर याच दिलेल्या शब्दांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. महाराष्ट्र, पुणे आणि जुन्नर. ओके. मग तू हा कार्यक्रम व्हायला तू म्हणे मास्तर आता कसं करू? हाय का नाही? कारण तुला जुन्नर कोण्या तालुक्यात आहे तेच अजून कळलं. महाराष्ट्र, पुणे आणि जुन्नर. जुन्नर कोण्या जिल्ह्यात आहे बाबा? पुणे जिल्ह्यात आहे. पुणे कोणत्या राज्यात आहे? लका पुणे कोणत्या राज्यात आहे? चल बरा कुठे? महाराष्ट्रात आहे ना. आणि मग बाबा हा तो तयार झाला महाराष्ट्र. महाराष्ट्रातला एक जिल्हा आला पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या 14 तालुक्यांपैकी एक तालुका आला सर्वात उत्तरेकडचा जुन्नर. पाय मग हा महाराष्ट्र हाय का नाही? आता कसा जागेवर यायला तू? हा काय झाला? तू हा महाराष्ट्र झाला. महाराष्ट्रात हे तुहा काय झालं? पुणे झालं. पुण्यात हे तुहा काय झालं? जुन्नर झालं. असे क्वेश्चन आपल्याला इथं एखादा विचारत्या एवढे सोपे येते का मास्तर? अरे रताळ्या, ते सोपं नाही बाबिया. तुला मी समजून सांगलो म्हणून तुला सोपं वाटलं आहे का नाही लका? तुला जर डायरेक्ट उचललं 12वीच्या वर्गात नेऊन बसवलं तू म्हणशील मास्तर काय सोसनं व्हा, आणि तेच तुला मी शिकवलं तू म्हणशील मास्तर लय सोपं जायलंय. तसाच कार्यक्रम व्हायलाय बाबिया. ओके. चाल, पॉइंट क्लिअर झाला. क्वेश्चन दुसरा काय? जिल्हा, गाव, तहसील यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. चला, चिल्लर क्वेश्चन आहे. जिल्हा, गाव, तहसील यांचा संबंध दाखविणारी योग्य वेन आकृती ओळखा. जिल्हा, गाव, तहसील सगळे क्वेश्चन आज पेपरचेच आहे, लक्षात ठेवायचं. चला, झप्पा झप माझ्या वागाव. काय रे? जिल्हा, गाव, तहसील. आता जिल्हा माहितीये तुला? जिल्हा समजा आता हा घेतला पुणे जिल्हा. पुणे जिल्हा घेतला. पुणे जिल्ह्यात काय रे बाबा? तालुके. तालुक्यांमध्ये काय? तहसील कचेरी आहे का? मग जिल्ह्यामध्ये आली तहसील कचेरी. आणि तहसील कचेरी कोणासाठी काम करते? गावागावासाठी. मग तहसील कचेरीत काय आलं बाबा? गाव आली. तहसील कचेरीत काय आलं? गाव आली. या पद्धतीने तू ही आकृती तयार झाली का? ज्याची ही आकृती तयार झाली त्याचं उत्तर योग्य बरोबर आलं. ज्याची आकृती तयार झाली नाही त्यानं काय करायचं? डोंगराची काळी माना घ्यायची, गावागावात नेऊन विकायची. कारण आपला त्याशिवाय पर्याय नाहीये. ह्यो तुहा काय? जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये तुहा काय बाबिया? हे तुहा तहसील आहे. तहसील हे तुहा तहसील आहे. आणि हे तहसील मध्ये हे तुहा काय? गाव आहे. जिल्हा, तहसील आणि गाव म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समज में आया? डोक्यात घुसलं का नाही घुसलं? डोक्यात घुसलं का नाही घुसलं? डोक्यात घुसलं असं 100% खात्री आहे. मी तुला म्हणलं महाराष्ट्र, मुंबई, भोपाळ विचारलंय पोलीस भरतीला. महाराष्ट्र, मुंबई, भोपाळ वेन आकृतीत दाखवा. महाराष्ट्र, मुंबई, भोपाळ. ओके. आता ह्यो पहिला पॉइंट तुझ्या डोक्यात घुसला. जिल्ह्यात तहसील, तहसीलामध्ये गाव.
ओके, जिल्ह्यात तहसील, तहसीलात गाव असं असतं तरी जमलं असतं. काय जिल्हा तालुका, जिल्हा तालुका गाव असं असतं तरी आपली हीच आकृती तिथे आली असती. सर्वांचा पॉइंट क्लिअर झाला इथपर्यंत? यस या नो? चला रे माझ्या वाघाव. ओके, आता मी तुम्हाला काय म्हंटल, तुम्हाला मी म्हंटल पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन तुम्हाला मी दिला. क्वेश्चन काय होता लेकरांनो, लक्षात घ्या. क्वेश्चन होता महाराष्ट्र मुंबई भोपाळ, महाराष्ट्र मुंबई भोपाळ. भोपाळ कुठे आहे रे बाबा? महाराष्ट्रात आहे का? अजिबात नाही. कुठे? मध्य प्रदेशात. कुठं? मध्य प्रदेशात. भोपाळ वायू गॅस दुर्घटना आठवती 84 साली कोणता वायू बाहेर पडला होता, असा क्वेश्चन तुम्हाला मोकार येळेस पोलीस भरतीला विचारलाय. तर आता तुला माहितीये महाराष्ट्र मुंबई, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, महाराष्ट्राची राजधानीच मुंबई आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, पण महाराष्ट्राचा आणि भोपाळचा काही संबंध नाहीये. ना रोजीरोटी ना बेटी, काही संबंध नाहीये. म्हणून भोपाळ कुठे फेकलं? बाहेर फेकलं. महाराष्ट्र मुंबई, महाराष्ट्रात मुंबई आली पण भोपाळ दोघांच्या बाजूला फेकून दिलं, म्हणून भोपाळ काय केलं? बाहेर गेलं. म्हणजे आपलं इथं काय तयार झालं? पहिलं सर्कल म्हणजे महाराष्ट्र. हे काय? महाराष्ट्र. दुसरं काय तयार झालं? मुंबई. हाय का नाही रे बाबिया? आणि तिसरं काय? भोपाळ. ओके, जर आपल्याला महाराष्ट्र मुंबई भोपाळ असतं आपलं उत्तर काय असतं? ऑप्शन क्रमांक बी. मी तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला एकदम सोपा क्वेश्चन विचारला बाबिया. क्वेश्चन काय होता लक्षात घे. जर तुम्हाला म्हटलं असतं कोबी, कोबी मेथी आणि भोपळा, कोबी मेथी आणि भोपळा यांना वेन आकृतीद्वारे दाखवा. कोबी मेथी आणि भोपळा यांना वेन आकृतीत दाखवा. कोबी मेथी भोपळा सगळ्या भाज्या आहे मास्तर, पण यांना कसं दाखवायचं? कोबीची भाजी वेगळी आहे, मेथीची भाजी वेगळी आहे, भोपळ्याची भाजी सुद्धा वेगळी आहे. म्हणून याला जर आपल्याला म्हणलं असतं कोबी मेथी भोपळा वेन आकृतीत दाखवा, आपलं उत्तर काय आलं असतं? 3. मी तुम्हाला म्हणलं अहमदनगर, पुणे, नाशिक. महाराष्ट्रातले क्षेत्रफळाने पहिले 3 जिल्हे सर्वात मोठे अहमदनगर, पुणे, नाशिक. अहमदनगर वेगळा जिल्हा आहे, पुणे वेगळा जिल्हा आहे, नाशिक वेगळा जिल्हा आहे. हा झाला अहमदनगर जिल्हा, हा झाला पुणे जिल्हा, हा झाला नाशिक जिल्हा. वेगळे 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 दाखवले. ओके, पुढे कोबी मेथी भाजी यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळख. आधी काय घेतलं होतं? कोबी मेथी भोपळा. आता आपल्याला तलाठी भरतीला काय विचारलंय? कोबी मेथी भाजी यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. कोबी मेथी भाजी. चला बरं, भरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आणा झप्पाझप. अरे वय रे माझ्या वाघावानी वाघिने, एकदम सोपं आहे ना मास्तर. कोबी आणि मेथी या दोघी भाज्या आहे. कोबी आणि मेथी या दोघी काय आहे? भाज्या आहे, भाज्या. हाय की नाही? मी कोबीची भाजी करते, मेथीची भाजी करते. वय रे माऊली. हा, आमच्या इकडे त्याला कोडेच म्हणतात. आवडे इकडे लक्ष दे मग. हा येवाय, हे तुला एका बाजूला आलं कोबी आणि दुसरं तुला एका बाजूला आलं काय? मेथी. आणि बाजूनं म्हणजे मोठा सर्कल आला तो भाजीचा. ही तुही काय तयार झाली? भाजी. ही तुही तयार झाली भाजी, ही तुही तयार झाली मेथी, मेथी मेथी. आणि हे तुहा तयार झालं कोबी. हे तुहा काय तयार झालं? कोबी. चाल आला तू जागेवर बाबिया. कोबी मेथी आणि भाजी. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आलं. कोबी मेथी आणि काय? भाजी. चाल चाल डोक्यात घुसलं का? जर कोबी मेथी भोपळा असता तर मगासारखं काय आलं असतं? सी. ओ काय? सी. कोबी मेथी भोपळा. मी तुला म्हणलं दिंडोरी, दिंडोरी काय म्हणलं तुला बा? दिंडोरी, कर्जत आणि तुला म्हटलं इगतपुरी किंवा दिंडोरी, कर्जत आणि आंबेगाव घेतलं. आंबेगाव कुठे आहे? पुण्यात आहे. दिंडोरी कुठे आहे? नाशिक मध्ये. कर्जत कुठे आहे? रायगड मध्ये किंवा आपल्या अहमदनगर मध्ये. काय झाले? वेगळे आले, वेगळे वेगळे आले.
असं लक्षात ठेवा लागतं. भानावर राहून आपल्याला याचे उत्तर द्यावं लागतं, तेव्हा बरोबर येतं. असं घोडा, कुत्रे आणि हत्ती, घोडा, कुत्रे, हत्ती यांचा संबंध दाखवणारी योग्य आकृती ओळखा. चिल्लर आहे, चिल्लर. घोडा, कुत्रे आणि हत्ती यांचा संबंध दाखवणारी. हाय रे माझ्या वाघा, घोडा तांग्याला झुपला, मग कुत्रे काय तांग्याला झुपशील का? कुत्र भोबा भोबा करल, घराचं रक्षण करल, मग हत्तीला काय घराच्या रक्षणासाठी आणशील का? कुठे गेला होता का तिचा हत्ती घराचं रक्षण करीत होता बुवा, तू दिसला म्हणून हत्ती तुझ्यावर गुरगुरला, असं झालं काय? अजिबात नाही. का? कारण घोड्याचं काम घोडा करणार, कुत्र्याचं काम कुत्र करणार, हत्तीचं काम हत्ती करणार. बाब्या, अंबरखान्यात पण असतं, हत्ती असतो. घोड्यांचा काय असतो? तबिला असतो. कुत्र्याचं घर असतं बाबिया. घरात कुत्रा, तबिल्यात हा घोडा, अंबरखान्यात हत्ती. मग बघ, हा घोडा काय झाला? वेगळा झाला. घोडा वेगळा झाला. तो कुत्र सुद्धा अलग अलग हे, तो कुत्र सुद्धा वेगळं झालं आणि तो हत्ती सुद्धा वेगळा झाला. म्हणजे घोडा, कुत्र आणि हत्ती यांची वेन आकृती काय येणार? ऑप्शन क्रमांक सी. एक काय आला? तो हा समजा आपण घेतला घोडा, हे घेतलं तो कुत्रे आणि हे घेतलं तो हत्ती. काय घेतलं? तो हत्ती. घोडा, कुत्रे, हत्ती. पुढे भारत, नेपाळ आणि श्रीलंका. वैर माझ्या वाघा, चाल भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांचा संबंध दाखविणारी योग्य व्यन आकृती ओळखा. चिल्लर आहे तुझ्या पायी चिल्लर. असे क्वेश्चन तू कालवनात टाकून बाब्या काला करून करून खातो. भारत, नेपाळ आणि श्रीलंका. आता तुझ्या डोक्यातच घुसन, भारत कुठे, नेपाळ कुठे, श्रीलंका कुठे, हाय का नाही? आता तुझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहे सध्या. भारत, भारत हा एक वेगळा देश आहे. नेपाळ आपल्या उत्तरेला आहे थोडा, आहे का नाही? नेपाळ. आणि इकडं काय आहे? श्रीलंका खाली दक्षिणेला. हा एक वेगळा देश आहे. भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांना व्यन आकृतीनुसार दाखवलं. भारत पृथ्वीवरती 231 देश, त्यापैकी भारत हा वेगळा देश आहे. भारत हा एक वेगळा देश आहे बाबिया. यो नेपाळ सुद्धा वेगळा देश आहे बाबिया. नेपाळ आणि लंका कोणाची? रावणाची. श्रीलंका. श्रीलंका सुद्धा काय वेगळा आहे. म्हणजे याची आकृती आली ऑप्शन क्रमांक सी. मी जर तुला म्हणलं असतो बाबिया, मी जर तुला म्हणलं असतो, काय म्हणलं असतं? पुराव मुंबई आपलं भारत, पुराव भारत, पुराव दिल्ली आणि पुराव कराची. भारत, दिल्ली आणि कराची असं म्हटलं असतं तर काय केलं असतो? भारत, दिल्ली आणि कराची यांना वेन आकृतीत दाखवा. किंवा इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी. भारत, दिल्ली आणि इस्लामाबाद घेतलं, पाकिस्तानची राजधानी. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला तुमचा. आता बघा, हा आपला भारत आहे. भारताची राजधानी काय बाबा? दिल्ली आहे. भारताची राजधानी दिल्ली आपण घेतली. भारताची राजधानी भारतामध्येच का भारताच्या बाहेर आहे? का दिली तो पाकिस्तानला लगेच? आणि इकडे काय? इस्लामाबाद किंवा कराची कुठे? पाकिस्तान मध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये दिल्ली आली. पहिला पॉइंट म्हणजे आपला भारत घेतला. भारतामध्ये दिल्ली आपण घेतली. हा भारत आहे, ही दिल्ली आहे, ही दिल्ली आहे आणि इकडे तो इस्लामाबाद आहे. हाय का नाही? क्लिअर पॉइंट. कुठे? ते पाकिस्तान मध्ये, ढाका बांगलादेशात. ओके, म्हणजे भारत दिलं आणि भारताचं एखादं राज्य दिलं आणि दुसऱ्या देशाचंच एखादं गाव किंवा एखादा तालुका किंवा एखादं राज्य दिलं तर तो या डोक्याला मुंग्या आणतील ती. लगेच तू ऑप्शन क्रमांक 1 अशा वेळेस मारून भारत, दिल्ली आणि इस्लामाबाद ऑप्शन क्रमांक 1 मारून मोकळा झाला असता. मी तुला जर म्हणलं असतं काय महाराष्ट्र, भारत, महाराष्ट्र, अहमदनगर असं तुला म्हणलं असतं तर 1 नंबर आला असता ऑप्शन. का? कारण हा भारत देश आहे. भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. मग ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आलं असतं. पण मी तुला म्हणलं काय भारत, दिल्ली आणि इस्लामाबाद, किंवा मी तुला म्हणलं असतं भारत, दिल्ली आणि कराची, अशा वेळेस काय आलं असतं ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढे.
ही गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे बाबा. पोलीस भरतीचा जर तू अभ्यास करत असेल तर 50 पैकी तुला 47 प्लस मार्क पडतील, छाती ठोकून सांगतो. बॅचचा कालावधी 12 महिने आहे. एकदम सुंदर सरळ साध्या पद्धतीने बॅच सुरू केलेली आहेत. बॅच मध्ये बाबा तुला गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषय तुला बेसिक पासून शिकवलेले आहे. पाढे कसे पाठ करायचे, वर्ग घन कसे, सगळं सगळं सगळं. ज्याला बॅच घ्यायची द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. काही अडचण असेल माझा नंबर आहे 93 70 70 66 79. डायरेक्ट कॉल करू शकता. लोड घ्यायचा काम नाही, बसकन घेऊन टाका, फायदेशीर राहाल. पुढे पुरुष महिला शिक्षक यांचा संबंध दाखवणारी योग्य वेळ आकृती ओळखा. पुरुष महिला आणि शिक्षक काय भारी रे बाबिया. आता मला सांग, पुरुष आणि महिला या तर वेगवेगळ्या असत्या अय बाबिया का? पुरुष आणि महिला एकच असत्या का? अजिबात नाही. काय असत्या? वेगवेगळ्या असत्या. मग आता सर्वात पहिल्यांदा तू काय करणार? पुरुष आणि महिला यांची आकृती काढून घेणार. हे झाले तुहे सारखे नगिने बाबिया आणि आपली तावडी. पुरुष आणि महिला तयार झाल्या, यांची आकृती, पुरुष आणि महिलांची आकृती तयार झाली बाबिया. आता तू मशीन मास्तर महिलाचं सर्कल थोडं मोठं झालं बा. आता तुहा बाबिया डबल बॅटरी तुला जास्त दिसणार. इकडे काय पुरुष आहे. आता मला सांग, शिक्षक वर्गामध्ये आता आपण जर बघितलं तर त्यात कोण कोण येतं? महिला पण शिक्षक असते आणि पुरुष पण, त्यांना शिक्षिका आपण म्हणतो. पण इथे असं काय आपल्याला भेदभाव करायचा नसतो, त्यामुळे इकडे जास्त लोड यायचा नाही या गोष्टीचा. ओके, काही पुरुष शिक्षक आहे, काही महिला सुद्धा आहेत. म्हणून आपण काय करणार? या दोघांच्या मध्ये एक सर्कल आखणार. या दोघांच्या मध्ये एक सर्कल आखणार आणि याला म्हणणार शिक्षक समुदाय. काय म्हणणार? शिक्षक. याला काय म्हणणार? शिक्षक. हा सर्कल कशात झाला? शिक्षक वर्गाचा. हे काय आहेत? शिक्षक. म्हणजे वेन आकृती कोणती आली? ऑप्शन क्रमांक डी. काय आलं? ओय बाब्या, ऑप्शन क्रमांक डी आहे का नाही? तू म्हणाला आता टीचर, टीचर माय फेवरेट टीचर आहे का नाही? तुला निबंध लिहायला लावला. काय? माय फेवरेट टीचर. बाब्या तुला निबंध लिहायला लावला मराठीतून. काय? झाडावर निबंध लिहा. आपला बाब्या लय हुशार, झाडावर जाऊन बसाला. कार्यक्रम तवाच्या काळात अवघड होता. आता मराठी न राहिलं बाबा. आता राम इट इज द मँगो. पहिलीला गेला राम इट इज द मँगो, 5वीला राम इट इज द मँगो, 10वीला सुद्धा तेच, 12वीला तेच. 12वीचं पोरग म्हणाल नेमकं राम किती वेळेस आंबा खातला हवा. तर ऑप्शन क्रमांक डी याचं काल आपल्याला योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7. भारत, चंदीगड आणि उत्तर प्रदेश यांचा संबंध दर्शविणारी आकृती, वेन आकृती ओळखा. भारत, चंदीगड आणि उत्तर प्रदेश. चला चला रे माझ्या वागाव. भारत, चंदीगड आणि उत्तर प्रदेश. चंदीगड म्हटलं तर आपल्याला माहिती आहे केंद्रशासित प्रदेश आहे. पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी म्हणजे चंदीगड आहे. बरोबर. उत्तर प्रदेश जर बघितलं सर्वाधिक लोकसंख्या असणारं भारतातलं राज्य आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारं भारताचं राज्य उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथ तिथं सीएम आहे. तर बघा आता भारत, चंदीगड आणि उत्तर प्रदेश. भारतामध्ये केंद्रशासित 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्या 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश आपल्याला दिलेला आहे. चंदीगड काय एक केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात 28 राज्य आहेत आणि 28 राज्यांपैकी उत्तर प्रदेश एक राज्य आहे. भारत आपला काय पुरा एक देश आहे. भारत हा देश आहे. भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश, 28 राज्य आहे. म्हणजे भारताचा मोठा सर्कल आपला फिक्स येणार. तो लक्षात घुसला. हा सर्कल, हा भारताचा सर्कल तयार झाला. भारताचा सर्कल तयार झाला. भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एक चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात 28 राज्य आहे. या 28 राज्यांपैकी एक उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. भारतात 28 राज्यांपैकी एक उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. मग या मोठ्या सर्कलला तू नाव काय दिलं? भारत. याला काय म्हणला? भारत. याला काय म्हणला? उत्तर प्रदेश, यूपी. याला म्हणला चंदीगड. चंदीगड पंजाब हरियाणा की राजधानी. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आलं. तो वेगळं लिहिलं घ्यायचं. ज्या लेकरांनी ऑप्शन क्रमांक सी उत्तर दिलं त्या बाब्याला मस्तपैकी समोर घ्यायचं, त्याच्या गळ्यात धोत्राच्या फुलाचा हार घालायचा, त्याला हेल्यावर बसवायचं, गावागावात मिरवायचं. पुढे एक बाटलीवाला, मागं 2-4 ढुमकेवाले बाटलीवाला म्हणून बजाव चिकनी चिमेली, है की नाही? कारण तो जर 3 उत्तर दिला असेल, तो जर 3 उत्तर दिलं, तो भारतातून डायरेक्ट उत्तर प्रदेश आणि चंदीगड बाहेर फेकून दिला.
आहे का नाही? तो भारतातून उत्तर प्रदेश चंदीगड काय केला, बाहेर फेकून दिला. एखाद्याला हुशार असेल त्यानं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर दिलं, त्याला वाटलं चंदीगड उत्तर प्रदेशातच काय, अबे रताळ्या अलाहाबाद लखनौ विचारलं नाही, चंदीगड होतं. चंदीगड पंजाब आणि हरियाणामध्ये दोघांच्या बॉर्डरवर आहे, नकाशात बघ. मग इथं काय, इथं जर आपण पाहिलं असतं तर मी याला म्हणलं असतो भारत नावाचा देश सर्वात मोठं सर्कल, त्यानंतर मधलं सर्कल म्हणलं असतं उत्तर प्रदेश नावाचं राज्य, आणि इकडे म्हणलं असतं अलाहाबाद किंवा प्रयागराज किंवा अयोध्या. इथं काय म्हणलो, प्रयागराज. ओके, कारण प्रयागराज कुठे, अलाहाबाद हे अलाहाबादचं नवीन नाव, म्हणजे आत्ताचं नाव प्रयागराज आहे, त्रिवेणी संगम आपण त्याला म्हणतो. तर हे पुढे उत्तर प्रदेशात आहे. म्हणजे भारतात उत्तर प्रदेश नावाचं राज्य, उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात प्रयागराज असं असतं तर आपलं 1 नंबर उत्तर आलं असतं. पण तुला काय फसवलं त्यांनी, चंदीगड दिलं. चंदीगड दिलं त्याच्यामुळे उत्तर प्रदेश आणि चंदीगड वेगळं दाखवावं लागलं. म्हणजे याला असंही आपण म्हणू शकतो, भारत, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांची वेन आकृती दाखवा. हाय की नाही? तू काय म्हणशील, सर एकदम सोपं झालं, कारण तुला भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश दिलं, पण तुला फसवलं काय, तुला चंदीगड दिलं म्हणून तुला ते सोपं वाटतं. अबे तलाट्याचा क्वेश्चन आहे तुला का, तलाट्याच्या हाताखाली जे कामाला ते नाही वावर घेतलं बाबा, त्याचं काय काढायला तू लका. त्यामुळे मग थोडं किचकट पाहिजेच ना. हा काय भारत नावाचा देश आहे, या भारत देशामध्ये बाबा हे तू हा काय महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि हे उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. झाले तू येणाकृत तयार. भारत देश, महाराष्ट्र राज्य, उत्तर प्रदेश राज्य. मग इथं तेच होतं ना, भारत फक्त चंदीगड तुला दिलं राज्य न देता एक केंद्रशासित प्रदेशाला. मी जर तुला म्हणलं असतं भारत, अंदमान निकोबार बेट आणि उत्तर प्रदेश, तर तू काय म्हणला असतं, अंदमान निकोबार बेट हे तर केंद्रशासित प्रदेश. पण तुला चंदीगड थोडं आठवायला जड जातं, काय जातं, जड जातं. चाल पुढे जायचं आता. हे तुला कळालं बाबा, याचं योग्य उत्तर काय आलं, तू हा ऑप्शन क्रमांक 4. पुढला क्वेश्चन बघूयात 8 नंबरचा. प्राणी, भूचर, जलचर यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. प्राणी, भूचर, जलचर. चला, भूमीवर राहणारे, पाण्यात राहणारे. चला बरा सोपा क्वेश्चन आहे. प्राणी, भूचर आणि जलचर असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. चला रे माझ्या वागाव, पर्याय सुद्धा तुमच्या समोर दिसतात, झपाझपा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. हे प्राणी आहे, काही प्राणी कुठे राहिलेत, पाण्यात राहिले, त्याला जलचर म्हणलं. काही प्राणी जमिनीवर राहिले, त्याला भूचर म्हणलं. ओके, दोन्ही काय राहत्या उभयचर. ओके, तर या पद्धतीने आपले याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक परत डी आलं. काय म्हणलं, हे प्राणी आहे, याला म्हटलं प्राणी, याला म्हटलं भूचर आणि याला म्हणलं बाबिया जलचर. उभयचर असतं तर हे सर्कल याच्यात टाकलं असतं. काय ते तो आहे, लक्षात आलं असं. ओके, चल पुढे जायचं. क्वेश्चन 9. मानव विज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. मानव विज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. मानव विज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र. चला बरं, कोण याचं योग्य उत्तर देतं. असे क्वेश्चन आपल्याला फसवत्या पुरावून इथं आपले मार्क जात्या. काय बा, कसं द्यावं बा याचं उत्तर, काय करावं बा याच्यासाठी, हाय का नाही, असं होतं ना तुला मधी त्याला म्हणे आता आपण काय झपका येणे. ओके, तर बघ, मानव विज्ञानामध्ये 2 विषय शिकवले जाते. हे मानव विज्ञान, या 2 विषय कोणते आले, एक समाजशास्त्र आणि दुसरं कोणतं आलं, मानसशास्त्र. काय डायग्राम तयार झाली, ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए हे काय, मानव विज्ञान. इथं काय आलं पुराव, तो हा समाज, आणि इकडे काय आलं तुमचं मानसशास्त्र. ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला पुढे. चहा, कॉफी, पेय यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. चहा, कॉफी, पेय. चहा, कॉफी, पेय. चहा प्याला, कॉफी प्याला, येगळी का एकच आहे, येगळी की एकच आहे, येगळी आहे, पण दोन्ही काय आहे रे, पेय आहे का पेय, होय. तुला म्हणलं वडका, तुला म्हणलं बियर आणि तुला म्हणलं पेय, तर तू म्हणशील मास्तर वडका थोडा वेगळा हाय, बियर थोडी वेगळी हाय. बियर मध्ये 8% अल्कोहोल असतं, वडक्यात 42 का काय, हा तुला माहित असं. आता मला काय माहिती वा, हाय का नाही. तर त्याच्यात अल्कोहोल वेगळं असतं, ते वेगळं आहे, पण दोन्ही पेय आहे. मग तसंच इथे बघा, चहा कॉफी वेगळे आहे पण दोन्ही काय पेय आहे. चाल मग बरा. चहा, कॉफी, पेय.
तुला जर म्हटलं असतं चहा कॉफी आणि दुसरं काहीतरी आणलं असतं अल्कोहोल, तर मग तो काय झाले असते, ऑप्शन क्रमांक 3 आला असतो. चहा वेगळा, अल्कोहोल वेगळा आणि कॉफी वेगळी. बरं की नाही? पण तुला इथं थोडे हटकी कार्यक्रम वाजवला तुला काय म्हटलं, सर्वात पहिल्यांदा दोघांचा समावेश कशात होतो, पेयमध्ये. सर्वात पहिल्यांदा काय घेऊ, पेय घेऊ. पेयमध्ये काय आली, तू चहा आली, चहा आली, अजून काय आलं, तू कॉफी आली. चहा आणि कॉफी काय पेय. ओके रे माझ्या वाघा, चहा कॉफी पेय. चहा या बाजूला काय आली, कॉफी. सॉरी इथं काय पेय, हे पेय, ही कॉफी, हे तू काय चहा. झाली वेळाकृती तयार तुझी. काय ऑप्शन क्रमांक डी, चहा कॉफी पे. चिल्लर आहे चिल्लर. असे क्वेश्चन तू पाण्यात टाकून पिशील. चला आता दुसरा थोडा हटकी टाईपाचा क्वेश्चन काय, खालील पैकी कोणता पर्याय आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करत आहे. खालील पैकी कोणता पर्याय आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करत आहे. खालील पैकी कोणता पर्याय आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करत आहे. तुला इथं एक सर्कल आहे, त्याच्या बाहेर एक बाजूला एक आहे. प्राणीय कीटके झुरळे, प्राणीय स्त्रीय पुरुष आहे, राज्य जिल्हा केंद्रशासित प्रदेश आहे, देश राज्य आणि जिल्हा आहे. आता आपण काय करूया, थोडं आकृतीचा आधी विचार करूया. कायचा, आकृतीचा. समजा मी याला म्हटलं काय, महाराष्ट्र नावाचं राज्य. याला म्हटलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे, त्या 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा मी इथं लिहिला, कोणता, तर जालना. जालना जिल्हा लिहिला, जालनाकर, जालना जिल्हा. आणि इकडं मी लिहिलं काय, तर इथं लिहिलं रांची. रांची कुठे, झारखंड मध्ये. झारखंडची राजधानी आहे ना ती, रांची. रायपूर कोणाची, छत्तीसगडची. जयपूर कोणाची, राजस्थानची. खट्याळ क्वेश्चन आहेत असे. ओके, तरी महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यात जालना जिल्हा आहे. रांची कुठे, रांची झारखंड मध्ये, ती वेगळी केली. म्हणजे आपल्याला असंच इथं पाहायचंय. इथं पाहायचंय काय, दोन गोष्टी एकात एक आल्या पाहिजे आणि एक काहीतरी वेगळीच असली पाहिजे. प्राणी कीटक झुरळ, प्राणी कीटक झुरळ. कीटक झुरळ एक प्राण्यामध्येच मोडते ना भावा. असं कमून करायला मग एक सर्कल तो तयार होईल आणि ते एका सर्कल मध्ये छोटे छोटे दोन सर्कल तो हे तयार झाले. म्हणजे तुला काय भेटणार, ऑप्शन क्रमांक 1 भेटणार. ऑप्शन क्रमांक 1 चा कार्यक्रम तो हा इथं वाजवला. प्राणी कीटक हे एक प्रकारचे प्राणीच आहे बाबा. झुरळ 11 जोड्या. प्राणी स्त्री पुरुष, प्राणी वेगळे, स्त्री वेगळी, पुरुष वेगळं. देश राज्य जिल्हा, देश राज्य जिल्हा. हा देश आहे, हा देश आहे. देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा अहमदनगर नावाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये हा काय, अहमदनगर नावाचा जिल्हा आहे. ह्यो काय झाला, तो हा देश झाला. ए बाबिया, ए लका, इकडे लक्ष दे ना बाबा. तू त्या चित्रकच कमून लक्ष द्यायला. हे तो हा काय झालं, ह्यो तो हा देश झाला. देशामध्ये हे तो हा काय आलं, महाराष्ट्र राज्य आलं. राज्यामध्ये हा तुझा काय आला, अहमदनगर जिल्हा आला. म्हणजे चौथ्याचं योग्य उत्तर कसं येणार आहे, या पद्धतीनं. चौथ्याचं योग्य उत्तर या पद्धतीनं रे. तिसरा बघूयात, राज्य जिल्हा केंद्रशासित प्रदेश. राज्य समजा महाराष्ट्र राज्य आहेत. महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे, 36 आहे. बरोबर आहे का नाही. महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहे का, आहे का पोरं, अगदी बरोबर मास्तर, 100% आहे. मी तुला म्हणलं महाराष्ट्र राज्यामध्ये बाबिया, महाराष्ट्र राज्यामध्ये किती केंद्रशासित प्रदेश असं तुला म्हणलं, तू काय म्हणशील, मास्तर तू भाव चालला. मास्तर तू काय झाला, भाव चालला. महाराष्ट्र राज्यात कुठे केंद्रशासित प्रदेश आहे का, केंद्रशासित प्रदेश हे वेगळे आहे. केंद्रशासित प्रदेश काय वेगळे आहे मास्तर. मग हे तू काय झालं, ए बाबिया मास्तर, सोपा क्वेश्चन होता, मला जमला. हे झालं आमचं महाराष्ट्र राज्य. या महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा आवडता जिल्हा झाला समजा सिंधुदुर्ग. हा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा झाला आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यात आलं, राज्यात जिल्हा आला. पण केंद्रशासित प्रदेश हा देशात आहे म्हणून केंद्रशासित प्रदेश बाजूला फेकला.
केंद्र शासित प्रदेश काय केला, बाजूला फेकला. म्हणजे मास्तर मला या आकृतीचं योग्य उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 3. इथं दिलंय राज्य, आपल्या इथं दिलंय राज्य, इथं दिलाय जिल्हा, हा दिलाय केंद्र शासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर हाय मास्तर. होय रे माझ्या वाघा, ऑप्शन क्रमांक 3च हाय. चला 12 नंबरचा क्वेश्चन, असा क्वेश्चन विचारला होता. एका क्वेश्चनवर 3 क्वेश्चन तयार होणार होते. एका क्वेश्चनवर किती क्वेश्चन, 3 क्वेश्चन. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला सेंट्रल एक्झामला विचारला होता. एक क्वेश्चन 2 मार्काला, असे 6 मार्क आपल्याला या वेन आकृतीवर गव्हर्नमेंट सेंट्रल राज्य आपलं केंद्र सरकारच्या एक्झामला एसएससी ला. ओके, खालील 5 आकृत्या दिलेल्या आहेत. किती पर्याय, 5 पर्याय आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 आकृत्या दिलेल्या आहेत. त्या खालील दिलेल्या घटकांचा प्रत्येक संचासाठी योग्य पर्याय ठरणारी आकृती ओळखा. पहिला प्रश्न शिक्षक, कॉलेज, विद्यार्थी. दुसरा क्वेश्चन इंग्रजी, लॅटिन, ग्रीक. तिसरा पाकळ्या, पुष्पगुच्छ, फुले. चला बरा 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 शिक्षक, कॉलेज, विद्यार्थी. पहिला प्रश्न सोडूयात. शिक्षक, कॉलेज, विद्यार्थी. शिक्षक कुठं असत्या, कॉलेजमध्येच असत्या. शिक्षक कॉलेजमध्ये आणि विद्यार्थी कुठं, टपरीवरती. एका हातात गल्लास, एका हातात दम, तोंड वर करायला, नाकातून दूर सोडायला. असं असतं का, अजिबात नाही. मग त्याला माहितीये घरच्यानं पाहिले कार्यक्रम कसा वाचतो. त्यामुळे शिक्षक, कॉलेज आणि विद्यार्थी कुठं असणार, शिक्षक आणि विद्यार्थी कॉलेजमध्येच असणार. मग आपण घेतलं, हे घेतलं कॉलेज, अय बाबिया हे घेतलं कॉलेज. कॉलेजात जायचं ना तुला, मग हे तू हा कॉलेज. या कॉलेजमध्ये हे तू हे काय, शिक्षक मंडळी. तुझ्या डोक्याला लय ताण द्यायलेत ना ते, म्हणून ते एका बाजूला. आणि हा रताळ्या तू अख्ख्या दुनियालाच ताण द्यायला. तू बसला कठाणीला, तू गाडी, तू लोकांची गाडी तुला चालवायला दिली. त्या गाडीवर बाब्या, त्या गाडीवर 3 जण तुम्ही बसेल. तू हा वजन 40 किलो बाब्या, गाडीचं वजन 30 किलो, गाडीत पेट्रोल इथचं. तू चालला बसला कठाणीत. अबे बसला, ती बस आहे बाब्या 25 लाखाची. तिनं जर तुला कट आणला, तू कुठं जाशील त्याचा भरोसा नाही. तर बघ हे तुला काय झालं, कॉलेज. हे तुला काय झालं बाब्या, कॉलेज. कॉलेज आलं मास्तर, 1 नंबर कॉलेज आलं. हे तुला काय, कॉलेज. कॉलेजचा कार्यक्रम वाजला. त्यानंतर हे 2 नंबरला मास्तर, 2 नंबरला काय असणार, तर इथं आपण घेऊयात शिक्षक मंडळी. नाही मास्तर मलाच घ्या बा, बर तुला घेतो. हे 2 नंबरला कोण आले तिथं, विद्यार्थी. विद्यार्थी. आणि या बाजूला कोण आलेत, या बाजूला कोण आलेत, हे तुझे आवडते शिक्षक मंडळी. ही आली तुझी शिक्षक मंडळी. म्हणजे याचं योग्य उत्तर भेटलं तुला काय, शिक्षक, कॉलेज, विद्यार्थी हे दर्शवणारी वेन आकृती ही आहे. ही वेन आकृती आहे. ही वेन आकृती डी नंबरला आहे. कुठं, डी नंबरला. डी ऑप्शन कुठे आहे, तू हा ABCD. डी ऑप्शन आहे 4 नंबरला. डी ऑप्शन कुठे आहे, 4 नंबरला. म्हणजे याचं योग्य उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 याचं सर्वाला उत्तर भेटलं. ज्याचं 4 उत्तर आलं तो अगदी बरोबर. ज्याचं 4 आलं नाही त्यानं पोंगे ऐकायचे, पोंगे. इंग्रजी, लॅटिन आणि ग्रीक या तिन्ही काय आहेत रे, भाषा आहे. इंग्रजी, लॅटिन, ग्रीक. चला बरा 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 बरा. इंग्रजी वेगळी आहे, लॅटिन वेगळी आहे, ग्रीक वेगळी आहे. मग आता तू काय करणार, याला कसं दर्शवणार, ए बाबिया याला कसं दर्शवणार. मास्तर ही झाली अंग्रेजी. मास्तर ही झाली अंग्रेजी. मास्तर ही झाली ग्रीक. आणि मास्तर ही झाली लॅटिन. इंग्रजी, ग्रीक, काय लॅटिन आणि ग्रीक. ओके, मग द्या नाव. चला मास्तर नाव देऊयात. इंग्रजी शिक्षण महाड डोक्याला ताण करायला कोणी आणलं भारतात, विल्यम बेंटिंगने आणलं 1835 ला. ही आहे ग्रीक भाषा. ग्रीक लोक सुद्धा माया उरव येऊन बसले होते मास्तर. आणि हा आहे लॅटिन भाषा. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे आपल्याला काय, सी पर्याय दाखवलेला आहे. पण सी पर्याय तू उतळा नवरा गुडघेलं बाशिंग हे तो या प्रश्नाचे उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय 1 ला बी आहे.
एकला ए आहे, दोनला बी आहे, तीनला डी आहे, चारला सी आहे. तू उताळा नवरा गुडघेला बाशिंग मास्तर इंग्रजी लॅटिन ग्रीक सी पर्याय ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलं. आबे रताळ्यात चुकला. तो हे पर्याय इथे 1 2 3 आणि 4 4 नंबरच्या पर्याय तुला सी दाखवलेला आहे. हे तो हे पर्याय नाहीये. इकडं तुला बघायचंय फक्त त्याचा आधार घेऊन तुला सोडवायचंय. हे तो हे पर्याय नाहीये. तो हे पर्याय इथं राहत्या या प्रश्नात लक्षात ठेव. भानावर ये जरा. पोलीस भरतीला असे क्वेश्चन पडण्याची दाट शक्यता आहे. दाट. ओके याचं योग्य उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 4. पुढं पुढं पाकळ्या पुष्पगुच्छ आणि फुले. अय बाब्या पाकळ्या पुष्पगुच्छ आणि फुले. अरे माझ्या वाघा पाकळ्या पुष्पगुच्छ फुले. चाल बरा व्यन आकृती दाखवायचं आपल्याला हाय का नाही. पुष्प आपल्याला आधी जर आपण पाकळ्या एकत्र केल्या तर काय तयार होईल. फुलं तयार होत्या आणि फुलं एकत्र केल्या तर काय तयार होतं. पुष्पगुच्छ. म्हणजे सर्वात मोठा कोण असणार. पुष्पगुच्छ असणार. सर्वात मोठा आला मास्तर पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छ तयार झाला फुलांमुळे म्हणून इथे आले फुले. महात्मा ज्योतिबा फुले नाही रे रताळ्या. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. महिलांच्या शिक्षणासाठी मोलाचं योगदान आहे त्यांचं. आणि त्यानंतर काय पाकळ्या पुष्पगुच्छ फुले आणि शेवटी काय आल्या पाकळ्या. शेवटी आल्या पाकळ्या. ही आपली वेन आकृती तयार झाली. सर्वात बाहेर काय येणार पुष्पगुच्छ. सर्वात बाहेर काय आले पुष्पगुच्छ. काय आलं पुष्पगुच्छ. सर्वात बाहेर आले पुष्पगुच्छ. मग आले तो हे फुले. काय आलं बाब्या फुले हाय का नाही. मग तो फुलं आणले बाब्या आणि मग त्या काय तो ह्या पाकळ्या. म्हणजे तू ही वेन आकृती कोणती तयार झाली आहे. कोणती वेन आकृती तयार झाली आहे. ए नंबरची वेन आकृती तयार झालेली आहे. कोणती ए नंबरची. मग ए नंबरचा पर्याय कुठे 3 ला. म्हणजे आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. तू तळा नवरा गुडघेला बाशिंग ऑप्शन क्रमांक 1 मारून मोकळा झाला असेल हाय का नाही. मग तो हा कार्यक्रम असाच वाजणार. मग तू असंच लोकांच्या लग्नात हिंडायचं. दुसऱ्याच्या लग्नात मोकार दाबून जेवायचं हाय का नाही बाबिया. कडक शर्ट घालायचा गावात जायचं पुढारकी हाणायची शिट्ट्या मारायच्या आपशेव बसून. कॉलेजच्या शाळा सुटली का शाळेच्या गेटवर वाचायचं. हा आपला मोकार कार्यक्रम वाजना. त्यामुळे बहानावर येऊन उत्तर द्यायचे ऑप्शन क्रमांक 1. याचं योग्य उत्तर आलेलं आपलं काय इथं आकृती क्रमांक 1 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 3. आकृती क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3. ओके चला पुढे. क्वेश्चन नंबर 13. महाराष्ट्र गुजरात भारत यांचा संबंध दर्शविणारी वेन आकृती ओळखा. एकदम सोपं आहे. चिल्लरे सगळे विद्यार्थी मित्र याचे योग्य उत्तर देतील. चला बरं भरा 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 भरा. महाराष्ट्र आपला काय आधी भारत घेतला. ओके आधी आपण भारत देश घेतला. हा आपला भारत देश आहे. भारत देशामध्ये 28 राज्य आहे. त्यापैकी एक गुजरात नावाचं राज्य आहे. गुजरात आणि दुसरं कोणते आपलं महाराष्ट्र. अशा पद्धतीने तू ही वेन आकृती तयार झालेला का. हा आपला काय भारत देश आहे. भारत देशामध्ये 28 राज्य आहे. या 28 राज्यांपैकी हा आपला महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्य आहे. तर इकडं महाराष्ट्राच्या शेजारचं कोणत्या भागात वायव्य गुजरात नावाचं राज्य आहे. धुळे आपलं नंदुरबार धुळे नाशिक पालघर 4 जिल्ह्यांची सीमा आहे महाराष्ट्रातली गुजरातला. ओके तर वेन आकृती तयार झाली ऑप्शन क्रमांक डी ची. ओके सगळ्याचं बरोबर आलं असेल 100% खात्री आहे. शिक्षिका आई स्त्रिया यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. शिक्षिका आई स्त्रिया यांचा संबंध दर्शविणारी योग्य आकृती ओळखा. चला थोडा किचकट हाय पण लोड घ्यायचं काम नाही. शिक्षिका आई स्त्रिया सगळ्यात स्त्रिया आहे का नाही. शिक्षिका सर्व स्त्रिया असतील. आया सुद्धा सर्व काय असतील स्त्रिया असतील. एकही स्त्री असं मी म्हणू शकतो का रे काय स्त्री नाही पण आई आहे असं म्हणू शकतो. अजिबात नाही. म्हणून हे काय झाल्या स्त्रिया झाल्या. स्त्रिया काय केल्या आपण बाहेरच्या गोळक्यात बसवल्या. स्त्रिया काय केल्या आपण बाहेरच्या गोळक्यात बसवल्या.
काय होतं? स्त्रिया, आई आणि शिक्षिका. ओके, एक मिनिट हा, थोडा घोळ झाला. आई, शिक्षिका आणि काय? स्त्रिया. या पद्धतीने आपल्याला वेन आकृती दाखवलं गेलेलं होतं. काय लोड घ्यायचं काम नाही. ओके, चला तर द्या लक्ष. आता या बाजूला काय केलं आपण? स्त्रिया टाकून घेतल्या. आता इथं काय आहे? त्या शिक्षिका आहेत. पण सर्व शिक्षिका आई असतील का रे? अय बाब्या, सर्व शिक्षिका आई असतील का? अजिबात नाही. काही शिक्षिका अशा आहेत की त्या आई झालेल्या नाहीत, पण काही शिक्षिका अशा आहेत की त्या आई आहेत. म्हणून या पद्धतीने आपल्याला वेन आकृती दाखवावी लागेल. ओके, या काय झाल्यात? या झाल्यात स्त्रिया. काय म्हटलं? स्त्रिया. या काय आहेत? आई. आणि या काय आहेत? शिक्षिका. शिक्षिका. ओके, आणि इथं काय दिलं बाबा? या काय मिक्स आहेत. काही आया काय आहेत? शिक्षिका आहेत. काही आया शिक्षिका आहेत. म्हणून यांना काय करावं लागलं? आतमधल्या दोन आकृत्यांना मिक्स करावं लागलं थोडं. ओके, या पद्धतीनं पॉइंट क्लिअर झाला असेल. चला पुढे. हा पुराव 15 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रामाणिक व्यक्ती, पुरुष, वकील यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. प्रामाणिक वकील, प्रामाणिक व्यक्ती. सर्वच व्यक्ती प्रामाणिक असत्या का? अजिबात नाही. सर्वच प्रामाणिक व्यक्ती पुरुष असत्या का? अजिबात नाही. सर्वच प्रामाणिक व्यक्ती पुरुष व्यक्ती वकील असत्या का? अजिबात नाही. बरं आहे की नाही? चाल बरं, कोण याला योग्य दर्शवितो बघूयात. चला रे माझ्या वाघाव, द्या लक्ष. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात? प्रामाणिक व्यक्ती टाकून घेऊयात. हे झाले प्रामाणिक व्यक्ती. आता प्रामाणिक व्यक्ती कसे काय? पुरुष. प्रामाणिक व्यक्ती, सर्वच प्रामाणिक व्यक्ती पुरुष असतील का? अजिबात नाही. हे घेतले बाबा आपल्या भाषेत पुरुष मंडळी. पण सर्वच पुरुष मंडळी प्रामाणिक नाहीये, म्हणून सर्वच पुरुष मंडळीला आपण प्रामाणिकपणा दिलेला नाही या पद्धतीने. आणि सर्वच पुरुष वकील असतील असंही नाही, आणि सर्वच पुरुष वकील प्रामाणिक असतील असंही नाही. परंतु काही पुरुष हे वकील आहेत परंतु ते प्रामाणिक आहे असंही होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने तिसरी डायग्राम आपली तयार झाली. अशा पद्धतीने काय झाली? तिसरी डायग्राम आपली ही तयार झालेली आहे. ओके, याला तू काय म्हटला? इथे तू म्हटला काय? इथं काय झाले? पुरुष आले. पुरुष. या बाजूला काय आले तुझे? वकील. वकील. आणि या बाजूला काय आले? प्रामाणिक व्यक्ती. प्रामाणिक व्यक्ती. या पद्धतीने सर्वांचं उत्तर आलं. याचा अर्थ काय झाला? सर्वच प्रामाणिक व्यक्ती वकील नाही असंही होतो. याचा अर्थ असाही होतो काही प्रामाणिक व्यक्ती हे पुरुष आहे, काही पुरुष हे प्रामाणिक असून ते वकील आहेत, काही पुरुष प्रामाणिक असून ते वकील आहे, असे सुद्धा याचे अर्थ निघतात. सर्वच वकील पुरुष नाही, सर्वच वकील प्रामाणिक नाही, हे मोकळं जागा दाखवते. सर्वच पुरुष प्रामाणिक नाही आणि वकीलही नाही, ही मोकळी जागा दाखवते. सर्वच प्रामाणिक व्यक्ती पुरुषही नाही वकीलही नाही. ओके, महिला सुद्धा प्रामाणिक असते आहे का नाही, व्यक्तीमध्ये त्या मोडतात. म्हणून याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. खालील पर्यायातील कोणत्या 3 शब्दांतील प्रश्नचिन्हाची आकृती दर्शवलेली आहे? खालील पर्यायात कोणते 3 शब्द, म्हणजे पर्याय वाचायचा आणि ते प्रश्नचिन्हाच्या आकृतीत दाखवायचं आहे. प्रश्नातील आकृतीत दाखवायचं आहे. चला सोपं आहे. चला बरा जाऊयात ऑप्शन वरून. शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय. ही शाळा आहे बाबा. शाळा केली म्हणून तुझ्या जीवनाची शाळा झाली. ही तुझी काय? शाळा आहे. या शाळेमध्ये तुझी काय? इथं प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेजवळच तो हा काय? ग्रंथालय सुद्धा आहे. म्हणजे शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय ही झाली तुझी शाळा. तुझ्या जीवनाची शाळा तू केली, तुला माहिती आहे. तुझी शाळा, शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे का? प्रयोगशाळा बाहेर आहे? अजिबात नाही. प्रयोगशाळा आणि इकडे तू हा ग्रंथालय. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. भारत, महाराष्ट्र आणि मुंबई असतं तर आपलं उत्तर कसं आलं असतं? म्हणजे वेन आकृती. हा भारत देश आहे. भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बाबा काय रे? महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई आहे. या पद्धतीने भारत, महाराष्ट्र आणि मुंबई यांची वेन आकृती तयार झाली असती. पाय बरं, हा भारत देश, महाराष्ट्र राज्य
आणि मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 ची वेन आकृती ही तयार झाली असती. दिवस, महिना, वर्ष. वर्षाला किती महिने? 12 महिने आहेत. महिने वर्षात आले. वर्षाला वर्षात ती गेली बाबा, नाही तर तुझ्या डोक्यात यागळाच विचारायचा. मास्तर म्हणलं वर्षाला 12 महिने आहे की नाही, मग तू गावात बमटे आणून सांगशील मास्तर म्हणलं वर्षाला 12 महिने. अरे वर्ष 12 महिन्याचं असतं बाबा. ओके, वर्षामध्ये महिने आले आणि महिन्यामध्ये किती? 28, कधी 29, कधी 31 दिवस असत्या, आहे की नाही. तुला माहिती आहे ते लीप वर्षे. ते घोळ तू घालीत बस 2 मिनिटं आधी, मला हे शिकू दे. ओके, हे तू हे काय झाले? वर्ष. अरे बाबा, हे तू हे काय झाले? वर्षे. हे तू हे काय झाले? महिने. महिन्यांमध्ये काय आले? दिवस. ओके, ही तुही वेन आकृती तयार झाली. वर्षे, महिने, दिवस. वही, पुस्तक, पेन. वही, पुस्तक, पेन एकाचे काय वेगवेगळे? वेगवेगळे आहे. ही तुही झाली वही, हे तू आ झालं पुस्तक, हे तू आ झालं बाबा पेन, आहे का नाही. वही, पुस्तक आणि पेन हे वेगवेगळे आहे. वही वेगळी आहे, पुस्तक वेगळे आणि पेन वेगळे. म्हणजे चौथ्या पर्यायाची ही वेन आकृती तू आली असती. चौथ्या पर्यायाची वेन आकृती ही आली असती. पॉइंट क्लिअर झाला. चौथ्याची ही, तिसऱ्याची ही, दुसऱ्याची ही, पहिल्याची आपलं उत्तर. ओके, योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1. चला बरं, हा शेवटचा क्वेश्चन आहे. डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य. डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य यांचा संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती ओळखा. मनुष्य हे डॉक्टर असू शकते आणि मनुष्य हे परिचारक काय असू शकते. म्हणून आपल्या या पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आपलं सर्कल काय तयार झालं? सर्वात पहिल्यांदा सर्कल तयार झालं मनुष्याचं. मनुष्यामध्ये काय आले? डॉक्टर. सर्वच मनुष्य डॉक्टर असतं का रे? काय एखाद्या जनावर आहे का नाही? कुत्रा डॉक्टर पाहिला तो, नाही एखादा गाढव तो डॉक्टर पाहिला, असं झालं का? अजिबात नाही. सर्वच डॉक्टर जे असतात हे मनुष्य असत्या. सर्वच मनुष्य डॉक्टर असत नाही, परंतु सर्व डॉक्टर हे काय असत्या? मनुष्य असत्या. ओके, हा पॉइंट लक्षात ठेव. त्यानंतर इथे काय दुसरी आकृती तुही बाबा परिचारिक. सर्वच परिचारिक कोण असतं? मनुष्य असतं. काय एखादा परिचारिक तो हे पाहिला, तो ह्या गावाचा कुत्रा परिचारिक हा काय होता? परिचारिक होता, असं तो पाहिलं का? अजिबात नाही. म्हणून ते मनुष्यामध्येच आलं. ओके, म्हणजे याची ही वेन आकृती आपल्या पुढे तयार झालेली आहे. ओके, मनुष्य बाहेरच्या साईडला. इथं काय आलेत बाबा? मनुष्य. काय आलेत? मनुष्य. इथं काय आलेत? परिचारिका. आणि ह्या बाजूला आपलं डॉक्टर भाऊ आहे. आधी म्हणतो श्वास वड, झोप म्हणतो बेडवर, झोपला का म्हणतो छाती बघ, श्वास वड, तू श्वास वाढाला, आहे की नाही. कानात हेडफोन घालायला बाबा, ते याला हेडफोन नाही म्हणते, टेटस्कोप म्हणत्या. मग तो छातीवर ठेवाला, तुला म्हणला जोरात श्वास वड, मग म्हणतो आ करतो या तोंडात बॅक्टेरिया टाकाला, आणि मग तुला विचारतो नेमकं तुला काय होतंय. अबे मग एवढ्या टाइम काय चालू कार्यक्रम. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. इथपर्यंत सर्वांना समजला असेल. हा पहिले 2 टाईप आपल्या इथे संपलेले आहेत. पुढील लेक्चरला तिसरा आणि त्याच्या पुढील लेक्चरला चौथा, असे 4 टाईप आपल्याला बघायचे आहेत. ज्या लेकरांना गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची आहे, 399 रुपये फी आहे. 12 महिन्याचा कालावधी आहे. 47 प्लस मार्क पोलीस भरतीला घ्याल. कोणत्या एक्झामचा अभ्यास करा, याच्या बाहेर काहीच नाही बाबा. ओके, काही अडचण असेल माझा नंबर आहे 93 70 70 66 79. डायरेक्ट मला कॉल करू शकत्या. त्यानंतर पुरावी 25,000 प्रश्न स्पष्टीकरणाची पोलीस भरतीची बॅच आहे. फक्त 51 रुपये फी आहेत. पोलीस भरती सराव पेपरची बॅच अनलिमिटेड सराव पेपर आहे. दररोज एक सराव पेपर आहे. 99 रुपये फी आहे. त्यानंतर मराठी व्याकरण 299 12 महिने. पोलीस भरती 599 फक्त. 599 पोलीस भरतीची बॅच आहे बाबा. यात गणित बुद्धिमत्ता मराठी सगळे येणार. राज्यघटना 5 रुपये. सेंट्रलची बॅच 399 6 महिन्याचा कालावधी आहे. ज्याला बॅच घ्यायची तर नंबर आहे, मला कधी कॉल करू शकतो. चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये. दररोज संध्याकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत आपल्या युट्यूबला लाईव्ह लेक्चर असतं. दुपारी 1 ते 2 गणिताचं लेक्चर असतं. तेही लेक्चर करत चला. कमेंट करून सांगत चला कशा पद्धतीने लेक्चर तुम्हाला आवडलं का नाही आवडलं. चला भेटूया नवीन भाग 2 मध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.